शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 19 ऑगस्ट 2025. तर आज आपण दिनांक 19 ऑगस्ट ते दिनांक 25 ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज देत आहे. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. शेतकरी बंधूंनो, पुढील 24 तासानंतर राज्यात पावसाचा जोर कमी होत आहे. तर बघूया पुढील 24 तासामध्ये कोण्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो, पुढील 24 तासामध्ये कोकण किनारपट्टीमधले सर्व जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होईल. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम पाऊस होईल. इकडे अहिल्यानगरमध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम पाऊस होईल. इकडे पुणे जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल. इकडे साताऱ्यामध्ये सुद्धा पुढील 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल. इकडे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल. इकडे सोलापूरमध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम पाऊस होईल. धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 24 तासात मध्यम पाऊस होईल. इकडे जालना, हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम पाऊस होईल. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पुढील 24 तासामध्ये मध्यम पाऊस होईल. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये हलका पाऊस होईल. तसेच वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल. इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 24 तासामध्ये हलका पाऊस होईल. इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल. इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल. तर आता बघूया दिनांक 20 ऑगस्ट ते दिनांक 25 ऑगस्टपर्यंत नेमकी एकूण काय परिस्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, उद्यापासनं म्हणजे उद्या दुपारनंतर आपल्याला राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला दिसेल आणि पुढे दिनांक 25 ऑगस्टपर्यंत मी आता तुम्हाला इथे दाखवत आहे. ह्या लाल रेषेच्या आतील जे जिल्हे दिसत आहेत या जिल्ह्यामध्ये दिनांक 20 ऑगस्ट ते दिनांक 25 ऑगस्टपर्यंत आपल्याला रोज दुपारनंतर भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस झालेला दिसेल. आता इथे जी काही ही जी तुम्हाला हिरवी रेषा दिसत आहेत, हिरव्या रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये दिनांक 20 ऑगस्ट ते दिनांक 25 ऑगस्टपर्यंत आपल्याला बहुतेक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या दिसेल, सगळीकडे नाही. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 20 ऑगस्टपासून जसाही पावसाचा जोर आता कमी होईल तशीच हवेचा वेग वाढणार आहे. दिनांक 20 ऑगस्टपासून आपल्याला एक पश्चिमेकडून इकडे तुम्हाला बांधव अशी पश्चिमेकडून एक मिनिट पश्चिमेकडून ताशी 35 ते 40 किलोमीटर वेगाने हवा सुटणार आहे. ह्या हवेचा वेग इकडं कोकण किनारपट्टीमध्ये 40 ते 45 किलोमीटर राहील आणि इकडे जसजशी पुढे येईल तसतसे हवेचा वेग ह्या कमी होईल. 35 ते 40 किलोमीटर वेगाने ताशी हवा ही दिनांक 20 ऑगस्टला दुपारनंतर व 21 ऑगस्टपासून हवा सुटणार आहेत. ही हवा अशी म्हणजे जसाही पावसाचा जोर आपल्याकडे कमी होईल तसा हवेचा वेग वाढत जाणार आहे. आणि दिनांक 20 ऑगस्टपासून आपल्याला आता धुकंसुद्धा दिसायला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, हा होता आपला दिनांक 19 ऑगस्ट ते दिनांक 25 ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज. आज इतकेच. नमस्कार.